गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम या कुंदेंदु तुषार हार धवला, ह्या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आजचा आपला विषय थोडासा वेगळा आहे. 21 समासीच्या ऐवजी आज आपण ऋषीपत्नी मैत्रेयी, याज्ञवल्क ऋषीपत्नींची मैत्रेयी या संदर्भात जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आजच्या दिवसाचं आपण महत्त्व पाहूया. आजचा दिवस आहे कोजागिरीचा म्हटलं जातं. कोजागिरी पौर्णिमा आहे. काल संध्याकाळपासून जी सुरू झाली ती आज. आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपल्या सूर्योदयाला जी तिथी असते ती तिथी आपण त्या दिवसाची पूर्ण तिथी म्हणून मानतो. तर आजची आहे कोजागिरी पौर्णिमा. त्याला शरद पौर्णिमा म्हणतात, कौमुदी पौर्णिमा म्हणतात. आणि वेगळ्या वेगळ्या भारताच्या भागामध्ये त्याला वेगळी नावं आहेत. पूर्व भारतामध्ये त्याला कुमार पौर्णिमा म्हणतात, उत्तर भारतामध्ये त्याला ब्रज पौर्णिमा म्हणतात, पश्चिम भारतामध्ये त्याला अश्विन किंवा शरद पौर्णिमा म्हणतात. अशा पद्धतीने त्याला वेगळी नावं आहेत. आणि हा अश्विन महिना जो आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. कारण अश्विन महिन्याची सुरुवातच शुद्ध प्रतिपदेची सुरुवात घटस्थापनेपासून होते. त्याच्यानंतर दसरा येतो दशमीला, त्याच्यानंतर पौर्णिमा येते कोजागिरी पौर्णिमा, आणि त्याच्यानंतर जी अमावस्या येते ना ती लक्ष्मीपूजनाची अमावस्या. म्हणजे हा अश्विन महिना जो आहे हा अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाचा महिना म्हणून मानतो आपण. आणि या कोजागिरी पौर्णिमेचं खूप दृष्टीने महत्त्व आहे. म्हणजे सामाजिक दृष्टीने महत्त्व आहे की एकत्र मिळणे, एकत्र भेटणे. आणि ह्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असं सांगितलं जातं की समुद्र मंथन झाल्यावर त्यामधून जी लक्ष्मी प्रकट झाली, म्हणजे 14 रत्न प्रकट झाली ना, त्यामध्ये जी लक्ष्मी प्रकट झाली श्री, ती त्या दिवशी प्रकट झाली कोजागिरी पौर्णिमेला असं सांगितलं जातं. आणि इंद्राला, आता तिने तर विष्णूला वरलं म्हणजे सगळ्या देवतांमध्ये, पण इंद्राला पण मोह झाला होता की आपल्याला ही मिळाली तर ऐश्वर्य आपल्या स्वर्गामध्ये मिळेल म्हणून. आणि त्यामुळे त्यांनी लक्ष्मी मातेची स्तुती केली. इंद्राची स्तुती महालक्ष्मी अष्टक म्हणून खूप प्रसिद्ध अष्टक आहे. आणि त्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती इंद्राला पण झाली. म्हणून कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मीबरोबर इंद्राची पण पूजा करतात. आपण थोडंसं हे पाहायचं आहे, कारण शक्तीची उपासना आहे नवरात्र. म्हणजे आपण जेव्हा घट बसवतो तेव्हा काय करतो, शक्ती याचा अर्थ काय, शक आणि तीन. शक हा धातू आहे आणि त्याला तीन हा प्रत्यय लागून शक्ती हा शब्द तयार होतो. आणि संपूर्ण नवरात्रीची म्हणजे घट बसल्यापासून ते दसरा म्हणजे सीमोल्लंघन करते देवी. आणि नंतर कोजागिरीपर्यंत ती निद्रिस्त असते, कारण युद्धामध्ये खूप थकून ती म्हणजे शांत तिला निद्रा असते असं म्हटलं जातं. तर त्या पद्धतीने आपण आजचा जो आपला विषय आहे मैत्रेयी त्याचा विचार करणार आहोत. आणि तोच का आपण घेतलेला आहे आजच्या, म्हणजे ऋषीपत्नी घेतलेल्या आहेत वेगळ्या आपण का, तर पूर्वीच्या काळी आपण जर पाहिलं वेदकालामध्ये स्त्रियांना प्रचंड सन्मान होता, प्रचंड आदर होता. आणि प्रत्येक स्त्री ही गुरुकुलात जाऊन शिक्षण घ्यायची. आणि तेव्हाचं शिक्षण म्हणजे काय असायचं, आत्मज्ञानाकडे नेणारं शिक्षण असायचं. सगळं वेद, त्याच्यानंतर उपनिषद, आणि प्रत्यक्ष गुरुमुखातून ते शिक्षण घेतलं जायचं. म्हणजे त्यांना काय आपल्यासारखं फिजिक्स मॅथ्स असे विषय नव्हते. त्यांना विषय होते की, कारण नरदेहाचं सार्थक काय आहे तर
आपलं जे आपण जे म्हणजे आपलं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्राप्त करणं हे नरदेहाचं सार्थक आहे. आणि ते सोडून आपण सगळं व्यवहारातलं शिक्षण घेतो, तर तसं त्यावेळेस अपेक्षित नव्हतं. म्हणजे गुरुकुल पद्धत जी होती ती आपली खूप चांगली होती आणि तीच मुळात मोडीस काढली आहे. कारण इंग्रजांना सगळे कारकून हवे होते. त्यांची सत्ता चालवण्यासाठी त्यांना गुरुकुल पद्धत नको होती आणि त्या काळी मात्र ती गुरुकुल पद्धत होती. आणि त्याच्यामध्ये मुलींची पूजा पण केली जायची, उपनयन संस्कार केला जायचा आणि त्या मुलांप्रमाणे गुरुकुलात राहायच्या. तशीच ही मैत्रेयी सुद्धा, तिच्या मावशीचं गुरुकुल होतं गार्गी तिची मावशी होती. आणि गार्गी तर आपण पाहिलेलंच आहे की आपलं वेदांत शिकलेली आणि अनेक वाद चर्चांमध्ये तिने भाग घेतलेला आहे. आणि ते काय आपण पुढे पाहणार आहोत, त्या चर्चा का व्हायच्या, त्याच्यात भाग का घेतला जायचा. अशा पद्धतीने अत्यंत विद्वान अशी जी गार्गी होती तिच्या गुरुकुलामध्ये मैत्रेयी जात होती. आता ह्या शक्तीची जी उपासना आहे, ज्या ज्या ठिकाणी नारीला सन्मान दिला जातो ना त्या त्या ठिकाणी संपूर्ण संपन्नता ऐश्वर्य असं असतं. आणि आत्ताची जी आपण परिस्थिती पाहिली आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जेव्हा ती सुभेदाराची सून आली होती तर तिला सन्मानाने परत पाठवलं होतं. ही आपली संस्कृती आहे किंवा हा आपला विचार आहे वैदिक कालापासून आलेला, की स्त्रियांना सन्मानाने वागवणं हे गरजेचं आहे आणि आत्ताच्या काळाची ती गरज आहे. त्यामुळे आपण ह्या शक्तीची उपासना करून आपण त्या पद्धतीने आपल्यामध्ये बदल घडवणं गरजेचं आहे. आता शक्तीची घट बसवतो आपण. मी थोडंसं नवरात्र आणि कोजागिरीबद्दल सांगून मग आपला विषय मुद्दा आहे त्याच्याशिवाय नाही, कारण त्याचा दोन्हीचा संबंध आहे. आता आपण घट बसवतो म्हणजे काय, गीतेचा 13वा अध्याय बघा, क्षेत्रज्ञ. ह्या अध्यायामध्ये क्षेत्र म्हणजे काय सांगितलेलं आहे, हा देह आहे. आणि आपण घट बसवतो तेव्हा काय करतो, जमीन माती ठेवतो आणि त्या मातीमध्ये आपण सप्तधान्य पेरतो आणि मग त्याचं म्हणजे शेत येतं ना असं. तर ही संकल्पना खरी आहे की हा देह जो आहे ना हा एक माती रूपाने दाखवलेला आहे. कारण मातीचा हा देह मानवा मातीला जाऊन मिळणार. आपण म्हणतो की नाही, हा पंचमहाभूतांचा जो देह आहे ती माती आहे आणि त्याच्यामध्ये पेरणी काय करायची आहे तर सद्गुणांची करायची. ते जे धान्य आहे ते सगळं सद्गुणांची पेरणी करायची, तरच आपली नवद्वारांची शुद्धी होणार आहे. नवद्वार कोणती आहेत, नवद्वारे पुरे देही, म्हणजे आपली नवद्वार कोणती आहेत की जिथून त्यांचं बाह्य आहे म्हणजे स्वरूप, की आता नागपुडे आहेत या दोन, ह्या काय करतात, याचं स्वरूप बाह्य स्वरूप आहे. डोळे आहेत हे दोन, ह्याचं स्वरूप काय आहे, बाह्य स्वरूप आहे. कान आहेत हे दोन, कानाने आपण काय करतो, सतत बाहेर उघडे असतात ना हे सगळे दोन कान. अशी आपली नवद्वार आहेत. एक मुख, तोंडाने तर आपण सततच बोलत असतो आणि त्यामध्ये काय करत असतो आपण, निंदा नालस्तीच. खूप वेळा भेटलं की आपण गॉसिपिंग करत असतो. आणि ते न करता आपण अंतर्मुख होणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण ह्या नवद्वारांनी जी बाह्य उघडतात अशी आहेत, ती जर अंतर मनामध्ये डोकावली, ती बंद करून अंतर मनामध्ये डोकावली, तरच हा सगळा नरदेह आहे हा शुद्ध होणार आहे आणि मगच आत्मतत्वाची प्राप्ती होणार आहे. हा आपला आजचा विषय आहे आणि हेच तत्वज्ञान मैत्रेयीला याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलेलं. आपण पुढे त्याचा सविस्तर हे चर्चा करणार आहोत. आता ही जी पौर्णिमा आहे ह्याला आपण जेव्हा व्रजपौर्णिमा म्हणतो, भागवतात त्याचं वर्णन आलेलं आहे. त्या दिवशी काय व्रजपौर्णिमा का म्हणतो, त्याच्या मागचं माझं स्वतःचं लॉजिक असं आहे की आजचा जो पौर्णिमेचा जो चंद्र असतो ना तो पृथ्वीच्या जवळ आलेला असतो आणि तो 16 कलांनी पूर्ण असतो. आणि श्रीकृष्ण हा 16 कलांनी पूर्ण, श्रीकृष्ण हा पूर्ण अवतार आहे आपण म्हटलेलं आहे. कारण योगशास्त्रामध्ये श्रीकृष्ण 8वा अवतार आहे आणि समाधी ही सर्वोच्च अवतार आहे, 8वी स्थिती आहे यम नियम वगैरे याच्यामध्ये योगशास्त्रामध्ये. त्यामुळे श्रीकृष्ण हा 16 कलांनी युक्त पूर्ण अवतार आहे आणि त्यामुळे व्रजपौर्णिमा म्हणून ती साजरी केली जाते. आणि या दिवशी महारास खेळला जातो, म्हणजे गरबा. प्रत्येक प्रांताचं जे वैशिष्ट्य आहे ना त्याप्रमाणे ही
कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. त्याच्यानंतर कुमार पौर्णिमा का म्हणतात, तर या दिवशी कार्तिक स्वामींचा जन्म झाला असं एक म्हटलं जातं किंवा असं एक कथानक आहे. आणि कुमार हे त्यांचं नाव आहे. आणि काही काही म्हणजे स्त्रिया हे कुमारिकेचं म्हणजे शंकराचं व्रत या दिवशी करतात, म्हणून ह्याला कुमार पौर्णिमा असं म्हणतात. आणि आपण पाहिलंच की शास्त्रानुसार लक्ष्मी समुद्रमंथनातून उत्पन्न झाली, प्रकट झाली, तो हा दिवस आहे. तसंच शेतकऱ्यांच्या दृष्टीने पण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण शेतात पेरलेलं जे धान्य होतं ते धान्य तयार होऊन घरी येतं आणि त्याची पूजा आज केली जाते. त्यामुळे हा आनंदोत्सव आहे. म्हणजे एका दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा हा सामाजिक कार्यक्रम आहे असं म्हणूयात, की एकत्रित येऊन समाजामध्ये, कारण शेतकरी बांधव आनंदात असतात किंवा हे ब्रजपौर्णिमा म्हणतात तेव्हा तिथे गरबा किंवा महारास खेळलं जातं, किंवा कुमार पौर्णिमेच्या दिवशी पण कार्तिक स्वामींचा दिवस मानून उपवास करून अनेक पूजाविधी केले जातात, शंकराची पूजा केली जाते. त्या निमित्ताने सगळा समाज हा एकत्र येतो. अशा दृष्टीने हे सामाजिक महत्व आहे. आता आध्यात्मिक महत्व काय आहे? कोजागृती किंवा कोजागृती असं म्हटलं जातं. कोजागिरीचा अर्थ काय आहे की कोण जागे आहात. कोण जागे आहात म्हणजे काय? जागृत कशासाठी असलं पाहिजे? समर्थांनी सांगितलेलं आहे, सतत सावधानता, सतत जागरूकता. ती कशाची असायला पाहिजे? आध्यात्मिक महत्व आहे कोजागिरीचं. आणि हेच आजच्या आपला जो विषय आहे मैत्रेयी, याच्या संदर्भातला विषय म्हणून मी हे जास्त स्पष्टीकरण देते की जागृती कशाची असली पाहिजे, की आपण इथे का आलो आहोत आणि आपलं ध्येय काय आहे याबद्दल आपल्या मनामध्ये जागृती असणं गरजेचं आहे. आपलं ध्येय काय? नर ते नारायण प्रवास. आपण कोण आहोत ह्याचा शोध घेणं, हा प्रवास आपल्याला करायचा आहे. पण आपण ते सगळं विसरतो का? अज्ञानामुळे. आणि आपण काय करतो की आज आपण इथं आलोय, मौज मजा करूयात, आपण मस्त जे काही सुख मिळतात त्याच्यात आपण पैसे देऊ, ऐश्वर्य उपभोगू आणि मस्त सुख मिळवू. पण ते सुख किती क्षणाभराचं असतं. पुन्हा दुसऱ्या सुखाची आपल्याला हाव लागते, वासना होते, इच्छा होते आणि आपण ते पहिलं सुख मिळाले तर दुसऱ्या सुखाच्या मागे आपण धावायला लागतो. तर तसं न करता आपल्याला जागरूक कशासाठी व्हायला पाहिजे? तर आपली जी आध्यात्मिक प्रगती आहे, आपली आध्यात्मिक उन्नती आहे, ती करण्यासाठी जागृती आपली असली पाहिजे, असं या आजच्या दिवसाचं महत्व आहे. आणि असं त्याच्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी काय सांगितलंय की हे सांगितलं की त्यांनी सांगितलंय की फलश्रुती काय यायची? लक्ष्मी येते. म्हणजे बघा, आपले ऋषीमुनी अतिशय हुशार आणि वैज्ञानिक संशोधक होते. कारण माणसाला हाव दाखवली ना, म्हणजे आता असं गाजर दाखवतात की नाही, की हे केलं की हे मिळेल, हे केलं की हे मिळेल. तशा पद्धतीने सांगितलंय की कोजागिरीला जे जागरण करतील त्यांच्या घरी लक्ष्मी येईल. पण त्याच्याबरोबर त्यांनी जागरण काय करायचंय, जागृती कशाची ठेवायची हे पण सांगितलेलं आहे. पण गाजर काय दाखवलंय? धन संपत्ती ऐश्वर लक्ष्मी येईल असं दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच हा माणूस जागरणाकडे वळेल आणि मग त्याची आध्यात्मिक प्रगतीही हळूहळू होईल. अशा पद्धतीने या कोजागिरीचं महत्व आहे. आता या कोजागिरीचं महत्व पाहिल्यानंतर आपण शक्तीचं महत्व पाहिलेलं आहे, की शक्तीमुळे सगळी हालचाल होते. आणि विनोबा भावे म्हणतात तसं की शक्तीची जी नावं आहेत ती सगळी स्त्रीलिंगी आहेत. कारण मातृशक्ती जी आहे ना, ही सृजनतेची शक्ती आहे आणि ह्याच्यामध्ये नवनिर्मितीची शक्ती आहे. त्यामुळे सगळी नावं जी आहेत शक्तीची, ती सगळी आपण जी म्हणतो ना, ती सगळी स्त्रीलिंगी आहेत असं विनोबा भावे म्हणतात. अगदी पटण्यासारखं आहे. आणि आपण पाहिलं की नवरात्र 9 दिवसच का? कारण 9 ही पूर्ण संख्या आहे, ब्रह्मसंख्या आहे. म्हणजे त्याचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी काही केलं तरी त्याचं उत्तर 9च येतं. पण 8 ही शक्ती, 8 ही संख्या आपण पाहिली तर ती मायेची संख्या आहे. 8 ला गुणाकार करा म्हणजे 9 अधिक 9 केलं 81, 8 अधिक 1 त्याची बेरीज केली तर 9च येतं. म्हणून 9 ही ब्रह्मसंख्या आहे, पूर्ण संख्या आहे. आणि 8 ही मायेची संख्या आहे असं सांगितलं जातं. जाता जाता मी आपला तो एक उल्लेख करते.
आता आपण नवरात्र का करतो, तर नवरात्रीमध्ये देवीने युद्ध केलं. कुणाशी युद्ध केलं? राक्षसांशी केलं. हे पण रूपकात्मक आहे. युद्ध आपण जागृतीवर विचार करतोय की जागृती कधी होईल आपली नर ते नारायण प्रवासाची, तर जेव्हा आपल्यामधले हे षडरिपू आहेत ना, हे राक्षसच आहेत ना आपल्या शरीरातले, त्यांच्यावर आपण वर्चस्व मिळवू. मग या षडरिपूंवर वर्चस्व मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी वैराग्य धारण करावं लागेल. वैराग्यासाठी आपल्याला विवेक करावा लागेल. विवेक म्हणजे काय योग्य आहे, म्हणजे श्रेयस काय आणि प्रेयस काय. जे आपण पाहिलं ना की आपल्याला जे प्रपंचात मिळवायचं आहे त्याला आपण प्रेयस म्हणतो. जे आवडीचं आहे आपल्याला ते प्रपंचात मिळवायचं प्रेयस. आणि श्रेयस म्हणजे काय, जे मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी आवश्यक आहे ते प्राप्त करणे. आणि अशा पद्धतीने विवेक करून आपण वैराग्य म्हणजे काय आहे की आसक्ती नाही कशा कोणतीही गोष्टीची. सगळे विषय पाहिजेत का? आईस्क्रीम आवडतं, मला आईस्क्रीम आवडतं, आईस्क्रीम खायला आवडेल, मी विकत घेऊन ते खाईन सुद्धा. आपण विवेक आणि वैराग्यामध्ये हे अगदी ह्याचं 21 समासीच्या वेळेस पाहिलेलं आहे की मला आईस्क्रीम आवडतं, मी आईस्क्रीम घेईन, पण मला आज आईस्क्रीम मिळालंय, एक मिळालंय, मी 2 खाईन, ठीक आहे 2 खाईन, पण उद्या पण मला आईस्क्रीम हवं, ही आसक्ती नको. ह्याला आपण म्हणतो वैराग्य. म्हणजे कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीबाबत आसक्ती नको, हे वैराग्य आहे. आणि हे विवेक आणि वैराग्य जेव्हा अंगीकारलं जाईल तेव्हा षडरिपूंवर आपलं वर्चस्व येईल. म्हणजे या शक्तीचं जे काम आहे की शक्तीने आपण म्हणतो ना, या माया मधुकैकटक प्रमथिनी, या महिषोन्मूलिनी, या दुर्मे क्षण चंड मुंडमथनी, या रक्तबीजाशिनी, शक्ती ही शुंभ निशुंभ दैत्य दलिनी, या सिद्ध लक्ष्मी परा, सा चंडी नव कोटी विसरले मी शेवटचा. तर ही जी प्रार्थना आहे ही लघु सप्तशती आहे. तर ही कशासाठी आहे की एवढ्या असुरांवर देवीनी शक्तीनी म्हणजे मात केलेली आहे की ते असुर देवांना विजय प्राप्त करून देत नव्हते. शक्तीची उपासना करून, शक्तीचं सहाय्य करून, तिला प्राप्त करून मग त्यांच्यावर मात केलेली. तसंच आपण विवेक आणि वैराग्य या शक्तीचा आधार घेऊन आपल्या षडरिपूंवर जर मात केली तर आपला देह पूर्णपणे शुद्ध होणार आहे. आणि याज्ञवल्क्य ऋषींनी मैत्रेयीला जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ना, ते आपल्या पण उपयोगाला पडणार आहे. आपण आता त्या संदर्भात पाहूयात. कारण शक्ती काय आहे, तर प्रत्येक पदार्थ जो आहे ना त्याच्यामध्ये हालचाल करण्यासाठी उपयोगी पडते. वीज लक्षात घेऊयात आपण. वीज ही शक्ती आहे, बरोबर आहे. आता ती काय करते, जोपर्यंत आपल्या घरात वीज चालू नसते तोपर्यंत आपलं कुठलंही उपकरण चालत नाही. पण वीज ही शक्ती जेव्हा फ्रीजमध्ये येते, बघा ना, लाईट बंद गेले की आपलं फ्रीज बंद पडतं. इन्व्हर्टर असेल तर इन्व्हर्टर रिचार्ज व्हायला पण वीज लागते. म्हणजे तुम्ही म्हणाले इन्व्हर्टरवर चालतं फ्रीज, चालू दे, पण ते किती चालेल, जर त्याच्यावर त्या विजेने रिचार्ज झालेली असेल तुमची बॅटरी तरच चालेल. म्हणजे कोणत्याही शक्तीनेच ते रिचार्ज होईल आणि त्या विजेने रिचार्ज झाल्यावरच ती वस्तू चालेल. पंख्यामध्ये पण जर वीज नसेल तर चालणार नाही. म्हणजे ही जी हालचाल जी आहे प्रत्येक वस्तूची वेगळी असेल, प्रत्येक वस्तूचं कार्य वेगळं असेल, पण त्याच्या मागे राहते ती शक्ती, पण ती वेगळेपणाने राहत नाही, त्यामध्ये ती कार्यरत असते, म्हणूनच तो पदार्थ चालतो. हा देह आहे. आपण पुढे येणार आहे याज्ञवल्क्य ऋषींनी जे मैत्रेयीला उपदेश केलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यामुळे ही शक्ती खूप महत्वाची आहे. आणि जर मनुष्यामध्ये शक्ती नसेल तर मनुष्यामध्ये दुबळेपण येईल. आपण डॉक्टरकडे जातो, शक्ती नाही, टॉनिक द्या असं म्हणतो ना आपण. का? आपल्याकडे दुबळेपणा येतो, कारण आपल्यातली शक्ती ही कमी झालेली असते. आणि मग टॉनिक आणि शक्तीची उपासना करून आपण आपल्यातलं दुबळेपणा हा दूर करून आपल्या षडरिपूंवर जेव्हा काय म्हणतो त्याला विजय मिळवू, तेव्हा आपल्याला शुद्धता येईल आणि आपल्याला आत्मज्ञानाकडे जाण्यासाठी या जन्मातच मिळेल असं नाहीये, पण त्या मार्गावर आपण चालू. आता आपण पाहिलं की पुराण किंवा वेद काळापासून पाहिलं की शिव आणि शक्ती यांना मानलेले आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक पुरुष देव आहे ना त्याची शक्तीशिवाय पूर्णताच होत नाही. म्हणजे राम सीता पाहिलं ना, विष्णू लक्ष्मी, शंकर पार्वती,
इंद्र इंद्राणी, म्हणजे प्रत्येक अर्धनारी नटेश्वर ही जी संकल्पना आहे ना आपली, की प्रत्येक देवता ही पूर्ण कधी होईल, शक्तीशिवाय ती पूर्ण होतच नाही. तसाच ऋषीमुनींचं पण होतं की ते सुद्धा सर्वच ऋषी काही संन्यासाश्रम घेऊन राहिलेले नव्हते. अनेक ऋषी हे गृहस्थाश्रमी सुद्धा होते आणि त्यातले याज्ञवल्क हे ऋषी आहेत आणि त्यांना 2 पत्नी होत्या. एकीचं नाव होतं कात्यायनी आणि एकीचं नाव होतं मैत्रेयी. तर त्यापैकी आपल्याला आज मैत्रेयीचं चरित्र पाहायचं आहे आणि किती अफाट चरित्र आहे आणि किती विद्वान मैत्रेयी आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण आजचा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे, नवरात्रापैकीच आपण हा दिवस मानतो, म्हणून आपण आज मैत्रेयीचं चरित्र थोडक्यात जाणून घ्यायचंय. आता याज्ञवल्क ऋषी जे आहेत, नाव ऐकलं असेल तुम्ही, हे भारतीय तत्वज्ञानाचे जनक म्हटलं जातं. कारण त्यांनी काय नवीन यजुर्वेद रचला, त्याला म्हणायचं शुक्ल यजुर्वेद. आणि आज जी 10 उपनिषद आहेत, शंकराचार्यांनी जी 10-11 उपनिषद मानली आहेत ना, त्यातलं जे पहिलं ईशावास्य उपनिषद, तुम्ही फक्त नाव ऐकलं असेल तर ते उपनिषद म्हणजे काय, हा शुक्ल यजुर्वेदाचा 40वा अध्याय. म्हणजे इतकं मोठं काम याज्ञवल्क ऋषींचं आहे आणि यामध्ये भारतीय तत्वज्ञानाचं सगळं सार सांगितलेलं आहे. म्हणजे काय, याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की याज्ञवल्क ऋषी हे आत्मज्ञानी होते, तत्वनिष्ठ होते आणि स्वतंत्र प्रज्ञा असणारे ऋषी होते. कारण त्यांनी एवढं मोठं शुक्ल यजुर्वेद निर्माण केलेला होता आणि तत्वज्ञानाचे जनक म्हटलं जातं त्यांना. आणि त्यांची पत्नी मैत्रेयी, आणि ती किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला पुढे त्यांचे चरित्र पाहताना, तिचे चरित्र पाहताना लक्षात येईल. आणि याज्ञवल्क ऋषींचं काय होतं, ते तरुणांना गोळा करायचे, एकत्र करायचे आणि नवनवीन विचार जे होते की नाही त्यांना सुचणारे तत्वज्ञानाचे ते सांगायचे. म्हणजे समाजामध्ये एक प्रकारची क्रांती, लोकसंग्रह करून त्यांना क्रांती करायची होती. अशा पद्धतीचे याज्ञवल्क ऋषींचं चरित्र सुद्धा खूप खूप महान आहे. आपण जर ते पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. आणि त्यांची लाडकी पत्नी मैत्रेयी होती आणि तिचं आज आपण समजून घ्यायचंय. आता नवीन शुक्ल यजुर्वेद तत्वज्ञान हा काही सर्वसामान्यांना समजणार नाही. मग सर्वसामान्यांना काय समजायला पाहिजे, म्हणून याज्ञवल्क्य ऋषींनी शतपथ ब्राह्मण या ग्रंथाची, हे माहिती असतील नावं तुम्हाला, या ग्रंथाची निर्मिती केली. आणि या शतपथ ब्राह्मण ग्रंथामधला शेवटचा जो भाग आहे ते म्हणजे बृहदारण्यक उपनिषद हा भाग आहे त्याच्यात. आणि हे बृहद म्हणजे नावाप्रमाणेच मोठं आहे आणि हे सगळं तत्वज्ञान जे आहे ना ते आरण्यात अभ्यासावं असं. कारण आपल्याला पाहायचं आहे, ते संन्यास घेतानाच त्यांनी दोघी पत्नींची संमती मागितलेली आहे. आणि आकार आणि या महत्व या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं किंवा महान असा ग्रंथ आहे बृहदारण्यक उपनिषद. आणि हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला, तर आपल्याला मैत्रेयीचं चरित्र हे व्यवस्थित समजेल. म्हणून याज्ञवल्क ऋषींबाबतची एवढंच काय म्हणतात त्याला विवरण करणं मला सोयीचं वाटलं किंवा श्रेष्ठ वाटलं. आता आपण पाहिलं की यांना 2 पत्नी होत्या, एक कात्यायनी आणि दुसरी होती ती मैत्रेयी. आता हे याज्ञवल्क तुम्ही पाहिलं असेल की विदेह देश जो जनक राजा होता तो अनेक चर्चा वाद असे घडवून आणत असत आणि त्यामध्ये याज्ञवल्क ऋषींचा सहभाग पण खूप असायचा, अनेक ऋषींचा असायचा. पण आज आपण याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रेयी यांचा संदर्भ घेऊन बोलत आहोत. त्यामुळं अशा अनेक चर्चांमध्ये वादांमध्ये याज्ञवल्क ऋषींचा सहभाग होता. आता हे वाद चर्चा कशासाठी व्हायची, म्हणजे दरबार भरलेला असायचा, सामान्य जन सुद्धा त्या दरबारात असायचे आणि तिथं ही चर्चा घडवून आणली जायची. कशासाठी, तर हे जे तत्वज्ञान आहे ना हे सर्वसामान्य लोकांना समजावं. आपण बघा ऐकलं ना, वक्ता जेव्हा बोलतो ना तेव्हा तो 40-50 पुस्तकं संदर्भ घेऊन तो बोलत असतो. म्हणजे श्रवण परमार्थाचा पाया म्हटलेला आहे समर्थांनी.
नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती पहिली का म्हटलेली आहे, कारण जेव्हा एखादा वक्ता बोलतो तेव्हा तो अनेक ग्रंथांचा संदर्भ घेऊन तो सांगतो आणि तो जेव्हा आपल्या समोर हा विषय मांडतो तेव्हा आपण जो श्रवण करतो म्हणजे आपण 40 ग्रंथ इनडायरेक्टली अभ्यासलेले की जे आपण वाचले नसते, इतकं श्रवणाचं महत्व आहे. त्यामुळे हे वाद किंवा ही चर्चा होत असे त्याचा उपयोग लोकांना काय व्हायचा, समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम व्हायचं. आणि मग या हेतूने या सभांमधून याज्ञवल्क ऋषी जायचे, कारण आपण पाहिलं की तरुणांना नवनवीन विचारांनी ते म्हणजे मार्गदर्शन करायचे. हे त्यांचं म्हणजे लोकोत्तर कार्य होतं याज्ञवल्क ऋषींचं, अत्यंत लोकोत्तर कार्य होतं आणि त्यामुळे ते समाजासाठीच अत्यंत झटलेले होते. त्यामुळे याज्ञवल्क ऋषी विविध चर्चांमध्ये भाग घेत असत. आता जनक राजाच्या दरबारात पण ते नेहमी जात असत. आपण मैत्रेयीचं चरित्र पाहणार आहोत, आता सुरुवात करूया. आणि जनक राजांचे एक मित्र होते त्यांच्या दरबारात, त्यांचं नाव मित्र म्हणजे मंत्री होते म्हणत आपण, आणि त्यांचं नाव मित्र आणि त्या मित्र मंत्र्याची कन्या ही मैत्रेयी म्हणून तिचं नाव मैत्रेयी होते. आता थोडासा संदर्भ आपण पाहूया की हे मित्र आणि याज्ञवल्क यांच्यामध्ये मैत्री कशी झाली किंवा त्यांची जाळी कशी वाढली. तर एकदा याज्ञवल्क ऋषी समाधी अवस्थेत अरण्यात बसलेले होते आणि ते समाधी अवस्थेत बसलेले असताना त्याच्याच आसपास हे मित्रमंत्री जे आहेत ते होते आणि तिथे एक वाघ दबा धरून बसला होता की याज्ञवल्क्यांवर हल्ला करायचा. आणि हे जेव्हा त्या मित्रांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या वाघाचा वध केला आणि याज्ञवल्क ऋषींचे प्राण वाचवले. आणि मग त्यांचे प्राण वाचवले हे पाहिल्यापासून मित्र आणि याज्ञवल्क यांच्यामध्ये आत्मीयता निर्माण झाली आणि अतिशय मैत्री निर्माण झाली. आणि मग या मैत्रीतून याज्ञवल्क ऋषींचं मित्र म्हणजे जे मंत्री होते ना मित्र, यांच्या घरी जाणं येणं सुरू झालं. आणि चर्चा काय व्हायची, सगळी तत्वज्ञानाची शास्त्राची चर्चा, कारण ते पण जनक राजाचे मंत्री होते, साधे सुधे नव्हते. जनक राजा हा अतिशय म्हणजे तो पण अतिशय काय म्हणतात त्याला प्रपंचात राहून परमार्थी होता. म्हणजे त्याचं तर अजून वेगळं चरित्र आहे, आपण आज मैत्रीचं पाहणार आहोत. अशा राजाचं मंत्रीपद मिळणं ही काही चेष्टा नाहीये. त्यामुळे याज्ञवल्क ऋषी जेव्हा मित्र यांच्या घरी जाणं येणं होतं तेव्हा अशा अनेक चर्चा व्हायच्या आणि ह्या चर्चा मैत्रेयीच्या कानावर पडायच्या. मैत्रेयी मित्र या मंत्र्याची मुलगी होती. आणि आपण मगाशी पाहिलं की मैत्रेयी ही गार्गी म्हणजे तिची मावशी, मैत्रेयीची मावशी गार्गी हे नाव तर आपण पाहिलेलंच आहे की ती अतिशय त्या काळातली विदुषी होती, तिच्या गुरुकुलात शिकलेली होती. त्यामुळे तिला तत्वज्ञानाविषयी अतिशय ओढ होती आणि तिला या चर्चामध्ये खूप खूप काय म्हणतात त्याला रस असायचा. आणि ही गार्गी कशी होती तर आजन्म ब्रह्मनिष्ठ होती. आपण पाहणार आहोत ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय, ते दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये विद्वान म्हणजे स्त्री विद्वत्तेमध्ये, ते आपण पुढे पाहूया. आणि अशा पद्धतीने या मैत्रेयीचं संगोपन गार्गीच्या गुरुकुलात होत असल्यामुळे तिच्या मनामध्ये याज्ञवल्कांच्या चर्चा ऐकून, कारण आपण पाहिलं की नवीन नवीन युवकांना ते प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी नवनवीन विचार देत होते, तत्वज्ञानाचे वेगळे वेगळे विचार मांडत होते. त्यामुळे मैत्रेयीच्या मनात याज्ञवल्कांविषयी आदरयुक्त प्रेम भावना निर्माण झाली. ही खरी त्या प्रेमाची सुरुवात इथे झाली. आणि मग ती याज्ञवल्क ऋषींना एक पुरुष म्हणून मानत नव्हती तर एक शक्ती भगवंत म्हणून मानत होती. कोण? मैत्रेयी. आणि याज्ञवल्क्यांनी जे समाज सुधारण्याचं उद्धाराचं जे काम हाती घेतलं होतं ना ते तिच्या लक्षात यायला लागलं की ते किती काम करतायत, ते अखंड कामात व्यस्त आहेत. आणि मग मैत्रीला असं वाटायला लागलं की आपण त्यांच्या आश्रमात जाऊ आणि त्यांची भेट देऊ. पण ती खूपदा त्यांच्या आश्रमात गेली पण ते सतत कुणाशी तरी बोलत असायचे, चर्चा करत असायचे, काहीतरी लिहित असायचे. त्या व्यस्ततेमुळे मैत्रेयी आणि याज्ञवल्क यांची भेट झाली नाही. मग त्यावेळेस तिची भेट कुणाशी व्हायची? कात्यायनाशी.
कात्यायनी म्हणजे याज्ञवल्क्यांची पत्नी. आणि मग कात्यायनीशी तिची भेट व्हायला लागल्यानंतर कात्यायनी आणि ती नेहमी म्हणायची की तू धन्य आहेस, तुला इतका छान पती मिळालेला आहे. म्हणजे तिला कात्यायनी बद्दल सुद्धा अतिशय आदर होता. आणि कात्यायनी काय करत होती, कात्यायनी पण एक वेगळंच चरित्र आहे बरं का. तर ती काय करत होती, ह्या ऋषींचा जो आश्रम आहे ना पूर्ण, तो सांभाळत होती, ऋषींचं कार्य सगळं सांभाळत होती. त्यामुळे ती म्हणायची की तू अतिशय धन्य आहेस. तर मैत्रेयीच्या मनामध्ये याज्ञवल्क्य ऋषींबद्दल एक प्रेम भावना निर्माण झालेली होती. आणि तरी सुद्धा ती कात्यायनीला धन्य म्हणत होती. इथे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की तिथे असूया नव्हती तिच्या मनामध्ये. इतकी वेद संपन्न, ज्ञानाने संपन्न अशी मैत्रेयी होती. आणि कात्यायनीला असं छान वाटलं की इतकी ही वेद संपन्न आहे तरी सुद्धा किती नम्र आहे, आणि ती माझ्याबद्दल हे उद्गार काढतीये की तू धन्य आहेस की याज्ञवल्क्यांची तू पत्नी आहेस म्हणून. आणि मग कात्यायनीच्या मनाबद्दल सुद्धा, कात्यायनीच्या मनात सुद्धा मैत्रीबद्दल अतिशय प्रेम म्हणा, आपुलकी म्हणा, जिव्हाळा म्हणा, जे काही म्हणायचे ते निर्माण झालं. आणि त्यांच्यामध्ये अतिशय छान मैत्री झाली. म्हणजे इथे आपल्याला नम्रता आणि लीनता हा मैत्रीचा गुण आणि कात्यायनीचा गुण लक्षात घ्यायला पाहिजे की तो त्या काळच्या स्त्रियांमध्ये होता, आता नाही. आपल्याला जर सांगितलं अंजू तुझं प्रवचन फार छान झालं तर मला एक माऊस चढतं माझ्या अंगावर, अरे 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 मला तेवढं छान बोलता आलं. ही स्वाभाविक आपल्या लोकांची, म्हणजे मी माझ्यावरून सांगते बरं का. आपल्याला वाटतं की कुठेतरी एक सूक्ष्म अहंकार आपला जागृत होतो की आपल्याला इतकं चांगलं बोलता येते, पण तसं नाहीये. आणि तिथे कुठली असूया ईर्ष्या नसल्यामुळे ह्या दोघींमध्ये अतिशय काय म्हणतात त्याला, शुद्ध प्रेम, शुद्ध मैत्री अशी निर्माण झाली. आणि मग ती याज्ञवल्क्यांना भेटायला यायची मैत्रेयी, पण ते भेटायचे नाही, तिची कात्यायनीशीच भेट व्हायची. आणि मग इतकी घट्ट मैत्री झाली की सख्या बहिणीसारखी. म्हणजे एकीच्या पायात काटा टोचला तर दुसरीच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं, इतकी शुद्ध आणि सख्या बहिणींसारखी दोघींच्यात मैत्री झाली. अशामध्ये एक दिवशी पुन्हा जनक राजांनी वादसभा बोलवली. आणि या वादसभेमध्ये गार्गी आणि याज्ञवल्क्य यांचा वाद होता. गार्गी मैत्रेयीची मावशी, आणि मग साहजिकच मावशी बरोबर मैत्रेयी सुद्धा त्या वादसभेत गेली. आणि त्या वादसभेमध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी सर्व विद्वानांच्या सर्व शंकांना अतिशय समर्पक आणि लॉजिकली म्हणतो ना आपण अशी उत्तरं दिली. आणि याज्ञवल्क्य विजयी झाले वादसभेमध्ये. शेवटी विजय म्हणजे काय की सगळ्यांना त्याच्यामध्ये जय पराजय ही भावना नव्हती त्या काळी, तर अत्यंत शुद्धच होते सगळेजण. त्यामुळे याज्ञवल्क्यांचा विजय पाहून मैत्रेयीला त्यांच्याविषयी जो आदरयुक्त प्रेम भाव होता तो अजून वाढला. आणि मग तिच्या मनामध्ये लक्षात आलं की आपण यांच्याशी विवाह करून यांची पत्नी व्हायचं, असं एक तिच्या मनामध्ये एक बीज रोवलं गेलं. आणि मग परत दुसरा विषय तिच्या डोक्यात आला की कात्यायनी त्यांची पत्नी असताना आपण हा विचार करून त्यांच्या सुखी संसारात आपण व्यत्यय नको आणायला, म्हणून तिने तो विचार कोणाशीच बोलला नाही, फक्त एक तो विचार रुजला तिच्या मनामध्ये. आणि मग तिने तो विचार मनातच ठेवून कात्यायनीशी मात्र, म्हणजे तो स्वार्थीपणा आहे हे तिच्या लक्षात आलं की आपण हा विचार करणं योग्य नाही. आता जशी जशी मैत्रिणी मोठी व्हायला लागली तसं तिचे वडील लग्नाविषयी तिच्याकडे आग्रह धरू लागल्यावर आणि तिथं वडील आणि मुलगी चर्चा खूप चांगली व्हायची बरं का. आतासारखी परिस्थिती नाही, तिथं सगळेच विद्वान होते. तिथं मुलींना कमी लेखलं जायचं नाही, मुलींना सर्व प्रकारचे काय म्हणतात त्याला स्वातंत्र्य होतं. पण स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याची एक पुसट रेषा मुलींना माहिती होती. आत्ताचा जो आहे तो स्वैराचार आहे, तर विवेकच गमावलेला आहे. पण ह्या सगळ्या गुरुकुलात शिकलेल्या मुली होत्या, त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यामधली सीमारेषा पूर्णपणे माहिती होती. आणि मग तिने आपल्या वडिलांना सांगितलं की मी माझ्या मनाने याज्ञवल्क्यांना पती म्हणून स्वीकारलेला आहे, त्यामुळे मी याज्ञवल्क्यांशिवाय कोणाशीच विवाह करणार नाही. झालं. मित्रांनी म्हणजे वडिलांनी खूप समजावलं की अगं असं कसं आहे, त्यांची पत्नी आहे वगैरे वगैरे सगळ्या ह्याच्यात
खूप समजावलं, पण ती म्हणाली की झालं माझं लग्न तर मी याज्ञवल्कर बरोबरच करीन, म्हणजे त्यांची पत्नी म्हणूनच राहीन, नाहीतर मी अजन्म माझ्या मावशीसारखी राहीन, म्हणजे गार्गीसारखी. आणि मग हा तिचा दृढ निश्चय पाहून मित्र सुद्धा शांत बसले. त्यांनी परत काही मैत्रिणीला लग्नाविषयी बोलवले नव्हते. आणि मग याज्ञवल्क्यांवर आदरयुक्त प्रेम भावना मैत्रिणीकडे असल्यामुळे याज्ञवल्क्यांच्या दृष्टीने जे जे महत्वाचं आहे त्यांच्याविषयी पण तिच्या मनात अतिशय आदरयुक्त प्रेम भावना होती, त्यात कात्यायनी पण होती. आणि हे कोणाला जमतं, ज्यांचं मन विशाल असतं त्यांनाच जमतं बरं का. आपल्याला जे आवडतं, आत्ताच्याच मुली बघा ना, नवऱ्याशी लग्न करायचं, नवरा आवडतो पण त्याचे आई वडील नको, त्याचे नातेवाईक नको. किती संकुचित, कारण स्वार्थीपणा आला ना की संकुचितपणा येतो. आणि हिचं कसं झालं होतं मैत्रिणीचं, की तिला याज्ञवल्क्यांविषयी एवढा आदर प्रेम होतं की याज्ञवल्क्यांच्या संदर्भात जे जे कोणी आहेत त्या सगळ्यांवरच तिचं प्रेम होतं, कात्यायनीवर पण प्रेम होतं. आणि कात्यायनी त्यांची पत्नी असल्यामुळे तिच्यावर अधिक प्रेम होतं मैत्रिणीचं. त्यामुळे एके दिवशी काय झालं, कात्यायनीच्या पण मनात कधीही मैत्रिणीचं हे जे प्रेम होतं किंवा आदरयुक्त भावना होती ती कधीच कोणाशी बोललेली नव्हती. एके दिवशी दोघी बोलत असताना कात्यायनीच्या मनात विचार आला की मैत्रिणी, अगं तुझं लग्न झालं तर तू कुठं जाशील? तर तेव्हा ती म्हणते की ती काहीच बोलत नाही. तेव्हा कात्यायनी म्हणते, पण मग मी तुला तिथं भेटायला येईन, तुझ्या नवऱ्याच्या घरी तू जाशील तिथे. आणि त्याच वेळेस कात्यायनीच्या मनात एक विचार आला की आपण हिला आपल्याच घरी जर आणलं लग्न करून तर. म्हणजे बघा, कात्यायनीचं पण चरित्र खूप महान आहे, मैत्रेयी इतकंच महान आहे. आणि ही भावना दोघींच्या मनात एकदा कधी दोघींचंही मन विशाल असेल तेव्हाच येणार आहे. आणि मग ती याज्ञवल्क्यांशी कात्यायनी बोलली आणि याज्ञवल्क ऋषींना म्हणाले की आज मला तुमच्याशी एक विषय बोलायचा. म्हणजे तिला मैत्रिणीचा सहवास मिळणार नाही हे अजिबात सहज झालं नाही. इतक्या दोघींच्या मध्ये आपुलकी होती, आत्मीयता होती. आणि मग याज्ञवल्क्यांना मैत्रिणी म्हणाली, हे कात्यायनी म्हणाली की मला तुमच्याशी एक विषय बोलायचा आहे, तर तुम्ही मला वचन द्या की मी जे मागेन ते तुम्हाला देईन. त्याच्यावर याज्ञवल्क म्हणतात, मी तुला कधी काय नाही म्हटलेलं आहे, म्हणजे मी आत्ताच्या भाषेत सांगते हे सगळं. तर ती म्हणते नाही, पण हा विषय थोडा वेगळा आहे म्हणून मला तुमच्याशी तुमचं वचन हवं. ते म्हणले ठीक आहे, दिलं. काहीही माहिती नाही, म्हणजे नवरा बायकोंमध्ये किती काय म्हणतात त्याला विश्वास होता बघा एकमेकींमध्ये, की ही पण काही गैर मागणार नाही हे याज्ञवल्क्यांना माहिती होतं. आणि मग कात्यायनीने विषय काढला की मैत्रिणी जर लग्न करून गेली तर माझी आणि मैत्रिणीची सुरुवात तिची की माझी आणि मैत्रिणीची भेट होणार नाही. तर याज्ञवल्क म्हणतात, अगं ती जिथं तिच्या नवऱ्याकडे जाईल तिथं तू रोज भेटायला जायचं तिला. ती म्हणते नाही, पण तसं नकोय मला. ती जर आपल्याच घरी लग्न होऊन आली तर तिचं माझं काही ताटातूटच होणार नाही. तेव्हा याज्ञवल्क म्हणतात, हा तुझा विचार तू कशा पद्धतीने बोलतेस हे समजतंय का तुला? तेव्हा ते खूप सांगतात की तुझा प्रपंच हा ह्याच्यामध्ये तू मैत्रिणीला आणलंस तर त्यातले धोके सगळे बोलतात. म्हणजे किती विश्वासाने चर्चा होत होती त्या काळी ऋषीमुनींची. त्याच्यावर कात्यायनी म्हणली, असं काहीही घडणार नाही, कारण मैत्रीण म्हणजे मी आणि मैत्रिणी वेगळे नाही, आम्ही दोघीही एकच आहोत. आणि नंतर कात्यायनीसाठी याज्ञवल्क्यांनी हो म्हटलं आणि कात्यायनीने मैत्रेयीचा याज्ञवल्क्यांशी विवाह करून तिला आपल्या घरी आणलं. आणि मग मैत्रेयीला पण, म्हणजे आपण तर कुठंही बोललेलो नाहीये आणि हिला म्हणजे कात्यायनीचं मन किती विशाल आहे, मैत्रेयीच्या बरोबर तिचं पण मन विशाल होतं. आणि मग मैत्रेयी तिला म्हणाली की तुझं मन तर माझ्यापेक्षा विशाल आहे, त्यामुळं मी तुझी दासी जन्मभर राहणार आहे, कारण तू जो विचार केलेला आहे ना हा कोणीच करणार नाही. त्यामुळे मी आता आजन्म तुझी दासी म्हणूनच राहणार आहे. आणि ह्या लोकोत्तर ऋषींची जे धर्मोत्तर किंवा लोकोत्तर कार्य आहे ना ते मी खऱ्या अर्थाने आजपासून करणार आहे. म्हणजे तुझी आणि त्यांची सेवा करणं हेच माझं काम आहे. आणि मग मैत्रिणीकडे प्रखर बुद्धिमत्ता होती, विद्वत्ता होती, तरी सुद्धा ती आजन्म कात्यायनीची दासी म्हणूनच राहिलेली होती. कुठंही तिने
त्यांच्या संसारात काड्या टाकणे, काहीतरी. याज्ञवल्क्यांना वेळच नव्हता, पण दोन हे म्हणजे कात्यायनी आणि मैत्रेयी यांच्यामध्ये कुठेही कधीही काय म्हणतात त्याला वितंडवाद किंवा वाद असा तर दोघींचे मार्गच भिन्न होते. कात्यायनी संपूर्ण त्यांचा आश्रम सांभाळत होती, त्यांचं सगळं जे काही कार्य आहे ते सांभाळत होती, आणि मैत्रेयी फक्त आत्मज्ञानाच्या मागे लागलेली होती. आणि मग म्हणून मैत्रेयीला तत्ववेत्ती म्हणायचे. तत्ववेत्ती म्हणजे काय? तत्वज्ञान म्हणजे काय? तर शहाणपणाचं प्रेम. आणि वेत्ती म्हणजे जाणणे किंवा समजणे. आणि तत्व म्हणजे काय? पदार्थाचं यथार्थ ज्ञान. म्हणून तत्ववेत्ती म्हणत असत. आता आपण थोडा त्या काळातला विचार करू, किंवा कोणत्याही संस्कृतीचा जर विचार केला ना, तर त्या संस्कृतीमधल्या स्त्रियांची सामाजिक स्तर किंवा स्थिती काय आहे ह्याच्यावरून त्या संस्कृतीचा आपल्याला विचार होतो, किंवा ती संस्कृती कशी आहे हा विचार होतो. आताची परिस्थिती पहा, आपली स्त्रियांची सामाजिक स्थिती काय आहे. म्हणून आपण म्हणतो ना अधर्म वाढलाय, कलियुग आहे. का? तर स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहून आपल्याला लक्षात येतं. आणि हा काळ म्हणून आपण कलियुगाचा काळ असं म्हणतो. आणि आपण म्हणतो ना सामाजिक दर्जा सगळा खालावला आहे, कारण स्त्रियांना सन्मान या काळामध्ये अजिबात नाही. आपण जर सध्या राजकारण पाहिलं तर आपल्या त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आणि त्या काळामध्ये ह्या मैत्रेयी, गार्गी अनेक स्त्रिया आहेत की ज्यांनी ह्याच्यामध्ये ऋग्वेदामध्ये ऋचा केलेल्या आहेत अनेक स्त्रियांनी, अनेक वेदांमध्ये ऋचा केलेल्या आहेत अनेक स्त्रियांनी. म्हणजे त्यांची सामाजिक स्थिती किंवा परिस्थिती किती उच्च दर्जाची होती त्या काळातली. त्या काळामधली मैत्रेयी म्हणून ती तत्ववेत्ती असं म्हणता येईल. आणि मग काय झालं, एके दिवशी याज्ञवल्क ऋषींनी ठरवलं की आता संन्यास घ्यायचा, बस झाला आपल्याला, गृहस्थाश्रम आपला बस झाला, आता मला अरण्यात जाऊन माझं जे काही काम आहे ते करायचं आहे. आता संन्यास घ्यायचा म्हणजे काय आलं, पत्नींची संमती लागते. माऊलींच्या विठ्ठलपंतांना संन्यास घ्यायचा होता, ती कथा माहिती ना आपल्याला. पत्नी म्हणजे रुक्मिणीबाई देत नव्हत्या ना परमिशन. मग झोपेत तापाच्या वेळेस ताप आला होता आणि त्या वेळेस त्यांनी विचारलं, तर ती तापाच्या गुंगीमध्ये हो म्हणाली आणि तो होकार धरून विठ्ठलपंत निघून गेले. म्हणजे त्या काळामध्ये पत्नीची संमती असेल तरच संन्यास ग्रहण केला जायचा. त्या पद्धतीने कात्यायनी आणि मैत्रेयी दोघांची याज्ञवल्क ऋषींनी संमती मागितली. कात्यायनीचं तर ऋषींचं कार्य असती पूर्ण म्हणजे ती काय म्हणतात त्याला गृहकृत दक्ष होतं तिचं. आणि मैत्रेयीला जेव्हा बोलवलं तेव्हा मैत्रेयीला याज्ञवल्क ऋषींनी सांगितलं की मला संन्यास घ्यायचा आहे, मला म्हणजे गृहस्थाश्रमातून उच्च स्थितीला जायचं, पुढचा आश्रम आहे ना तो, त्यामुळे मला तुझी परवानगी हवी. तर तुम्ही दोघी जणी मिळून माझी जी काही संपत्ती आहे, म्हणजे की हा आश्रम आहे किंवा माझी गोशाळा आहे, ही सगळी संपत्ती तुम्ही दोघी मिळून अर्धी अर्धी अशी वाटून घ्या. त्याच्यावर मैत्रेयींनी प्रश्न विचारला, विद्वानच होती ना ती याज्ञवल्क ऋषींना, की मला हे मान्य आहे तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे, पण मी ही जी संपत्ती तुम्ही म्हणताय ती घेतली तर ह्या पृथ्वीवरचं जे सुख आहे ते सगळं मला मिळणार आहे का? आता प्रश्न विचारणारा सुद्धा तेवढ्या ताकदीचा पाहिजे आणि प्रश्नाला उत्तर देणारा सुद्धा तेवढ्याच ताकदीचा पाहिजे. त्याच्यावर याज्ञवल्क ऋषींनी सांगितलं की नाही, तुला ही संपत्ती घेतली तर ह्या पृथ्वीवरचं जे ऐहिक सुख आहे ते सगळं मिळेल, तू सुखसंपन्न होशील, पण या नरदेहाचं जे मोक्ष मिळवण्याचं जे अमरत्व म्हणतात त्याला, असा तो शब्द आहे, अमृतत्व किंवा अमरत्व जे प्राप्त करायचे ते तुला या संपत्तीने प्राप्त होणार नाही. हा पहिला संवाद आहे याज्ञवल्क आणि मैत्रेयी यांचा बृहदारण्यक उपनिषद. मग ती म्हणाली, मला ही संपत्ती करून काय घेऊन काय करायचं, मी पण तुमच्या बरोबर येते. आणि याज्ञवल्क आधीपासून त्यांना मैत्रेयी आवडतच होती, कारण विद्वत्ता म्हणून आवडत होती, म्हणजे सन्मानाने आवडत होती.
कात्यायनी पण आवडत होती, कारण ती त्यांचं काम करत होती. त्यांचं संपूर्ण जी सेवा आहे ती सेवा सगळी करत होती. आश्रम सांभाळण्याचं फार मोठं काम कात्यायनी करत होती. पण म्हणजे याज्ञवल्क्य ऋषी गृहस्थाश्रम सोडून संन्यास का घेणार होते, तर त्यांना आत्मज्ञानाच्या दृष्टीने वाटचाल करायची होती. आत्मज्ञानीच होते, पण त्यांना आता गृहस्थाश्रम त्यागायचा होता. आणि त्याच मार्गावर आपली दुसरी पत्नी येते, ह्याचा त्यांना खूप परम आनंद झाला. आणि मग ते म्हणाले की ठीक आहे, तुला जर भौतिक आयुष्यात काही सुख प्राप्त करायचं नसेल तर तू माझ्याबरोबर संन्यास म्हणजे संन्यास आश्रमात तू माझ्याबरोबर ये. अशा पद्धतीने हे गुरु आणि शिष्याचं नातं निर्माण झालं संन्यास आश्रमातलं. आणि मग मैत्रिणी, तर मैत्रिणीला या ऐहिक किंवा भौतिक संपत्तीच्या अशाश्वतेची पूर्ण खात्री होती. कारण तिला आपण काय म्हणलंय, तत्व व्यक्ती, म्हणजे तत्व जी वस्तू आहे त्याची शाश्वतता नाही आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वस्तू आहे की जी मला प्राप्त व्हायला पाहिजे, ह्याचं ज्ञान, ह्याची जाणीव तिला करून घ्यायची होती. आणि म्हणूनच तिने याज्ञ, आणि हे जे आत्मज्ञान आहे ना, हे सद्गुरूंशिवाय प्राप्त होत नाही. आणि तिला माहिती होतं की याज्ञवल्क्य ऋषी, कारण आपण पाहिलं की ती याज्ञवल्क्यांना पुरुष म्हणजे एक पुरुष म्हणून मानत नव्हती, तर ती भगवंत मानत होती. याज्ञवल्क्य मुनींना आत्मज्ञानी म्हणून मानत होती. त्यामुळे तिने याज्ञवल्क्यांशी संवाद साधला. तो संवाद काय आहे तो बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेला आहे, तो आपण पाहूयात. की याज्ञवल्क्य ऋषी तिला सांगतात की तुला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे तर तू माझ्याबरोबर ये. तर ती सांगते की हे आत्मज्ञान प्राप्त कसं करायचं, किंवा या आत्मज्ञानाविषयी ते तिला मार्गदर्शन करतात. त्यामुळे ते सांगतात की इथे म्हणजे ह्या मृत्यू लोकात किंवा या व्यवहारामध्ये सर्वात प्रिय गोष्ट कोणती आहे, तर ती आत्मा, आत्मतत्व हे सर्वात प्रिय आहे. ते कसं, तर म्हणजे ते सांगतात की पती पत्नी हे, किंवा पत्नी पती म्हणजे वाईस वर्सा आपण म्हणूया, किंवा एखादी वस्तू आहे, नातलग आहे, ह्याच्यामध्ये प्रिय आत्मा का आहे, कारण त्या आपल्या मनाला जी अनुकूल आहे ते आपल्याला प्राप्त झालं की आपल्याला आनंद होतो. बरोबर आहे. आता आपलाच मुलगा असेल, आपलीच मुलगी असेल, आपलाच नवरा असेल म्हणजे पती असेल, किंवा आपले कोणी नातेवाईक असतील, आपल्याला जसं हवंय तसं ते वागले नाही तर आपण त्यांच्याशी संपर्कच तोडतो. आपल्याला म्हणजे काय, आपल्या आत्मतत्वाला, म्हणजे माझ्यातला जो मी आहे ना त्याला आवडेल. म्हणजे प्रिय कोणता असतं, हा देह नाही, आपला आत्मा सगळ्यांना प्रिय असतं. हे पहिलं तत्व याज्ञवल्क्य मैत्रेयीला सांगतात. आणि मग ते पटवून देण्यासाठी ते दृष्टांत देतात की एखादी आग आहे आणि त्याच्यामध्ये ओली लाकडं घातली तर त्यातून धूर येईल, ठिणग्या येतील. म्हणजे ते आत्मतत्व कसं आहे हे मैत्रेयीला समजून देतात. आत्मज्ञानाविषयीचा गुरुचा उपदेश याज्ञवल्क्य मैत्रेयीला करतात. आणि मग तिला आत्मज्ञानाची प्राप्ती होते, कारण सद्गुरूच होते याज्ञवल्क्य. तर ते सांगतात की जेव्हा ओली लाकडं आगीमध्ये घातली जातात तेव्हा धूर पण होतो, काही ठिणग्या पण पडतात. पण हे सगळं जरी वेगळं दिसत असलं तरी ते एकच तत्व आहे. त्याच्यानंतर ते तिला सांगतात की मीठ, म्हणजे आता आपण जी सृष्टी पाहतोय ना ती कशी निर्माण झाली, तर ब्रह्म एकमेव तत्व होतं. त्याला असं वाटलं की मी एकटा नाही राहणार, मला अनेकत्व पत्करायचं आहे. आणि सगळ्या संतांनी हे पण हेच सांगितलेलं आहे आपल्याला. आणि मग ते अनेकत्व पत्करण्यासाठी तो अनेक झाला. पण अनेक झालेला असला तरी आपल्या हृदयातलं जे चैतन्य आहे ते एकच आहे, हे याज्ञवल्क्य तिला तिथे समजावून देतात. मग ते आगीचं उदाहरण दिल्यावर ते पुन्हा मिठाचं उदाहरण देतात की मीठ जेव्हा एखाद्या पाण्यात आपण घालतो तेव्हा ते मीठ त्यामध्ये पूर्ण विरघळून जातं. मग ते मीठ विरघळलेलं असल्यावर आपल्याला ते पाणी पाणीच दिसतं ना, पण ते आपण पाण्याची चव घेतली तर आपल्याला ते खारटपणा जाणवतो. हे तू जाण. म्हणजे काय आहे की हे आत्मतत्व सगळीकडे भरलेलं आहे आणि ह्या मिठाचा खारटपणा पाण्याची चव घेऊन तू जाणलास ना
तसं तू हे आत्मतत्व सगळ्या प्राण्यांठायी आहे. म्हणजे त्यांनी असं त्या बृहदारण्यक निषदामध्ये भरपूर असं एक तो श्लोक आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मण आणि आत्मा, क्षत्रिय आणि आत्मा, पक्षी आणि आत्मा, असं भरपूर तो एक मोठा श्लोक आहे. आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून आपण थोडक्यात सांगूया की हे जे अनेक म्हणजे याज्ञवल्क्यांनी मैत्रेयीला अनेकत्वाकडून एकत्वाकडे नेण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून मैत्रेयीला आत्मतत्वाची प्राप्ती झालेली आहे. म्हणजे ते हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की द्वैत जेव्हा असतं ना तेव्हा आपल्यापासून दुसरी वस्तू वेगळी दिसते. म्हणजे आपण आता हे अनेकत्व का पाहतोय तर आपल्यामध्ये द्वैत आहे. द्वैत म्हणजे काय? तो आणि मी वेगळा आहे, बरोबर आहे. हे अनेकत्व आहे. ह्याच्यामधून याज्ञवल्क्य मैत्रीला सांगतात की ह्या अनेकत्वामध्ये एकत्व जे आहे ते तू जाण आणि हेच आत्मज्ञान आहे. म्हणजे द्वैत म्हणजे काय म्हणतात त्याला की संकुचिताकडून विशाल, आधीच ती विशाल होतीच तत्वव्यक्ती असल्यामुळे, पण सद्गुरू शिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. त्यामुळे याज्ञवल्क्यांनी तिला हा मार्गदर्शक म्हणा उपदेश केला. आणि मग जेव्हा हे द्वैत का निर्माण होतं तर आपल्याला माहित नाही. आपल्याला खरं तर प्रत्येक आता हे बघा की आपण जेव्हा देह असतो, हा जो आपला देह आहे, हा आपला देह चालतोय वगैरे, त्याच्या मागचं जे चैतन्य आहे त्यामुळे या देहाला महत्व आहे ना. हाच देह पडला तर त्याला सगळं आहे की नाही, कान, डोळे, नाक सगळं आहे, पण त्यामध्ये काय नाहीये? चैतन्य नाहीये. तेव्हा आपण लगेच म्हणतो बॉडी उचला. अगदी आपल्या प्रियतमाची असली तरी ती बॉडी उचला म्हणतो आपण. देहाची ती काय झाली? बॉडी झाली, लगेच माती झाली ना ती, कारण त्यातलं चैतन्य गेलेलं आहे. आणि हे चैतन्य प्रत्येकात आहे, कारण तो जो परब्रह्म आहे तो अनेकामध्ये बिंब आणि प्रतिबिंब, ते आरशामध्ये आपण उभं राहिलो. नाथांच्या पण हस्तामलकमध्ये खूप सिद्धांत देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आरशामध्ये जेव्हा पाहतो आपल्याला स्वतःला तेव्हा आपण काय पाहतो? आपलं स्वरूप पाहतो ना. आरशामध्ये असलं तर आपण वाकडं तोंड केलं तर आरशामध्ये वाकडं तोंड दिसेल. मग याज्ञवल्क्य सांगतायत की तू ही आत्मीयता जाणून घे आणि सर्व ठाई परमात्मा आहे आणि त्यांच्यामध्ये एकत्वाचं प्रेम कर, तर तू आत्मज्ञान प्राप्त करशील, आत्मतत्वाला जाणशील. आणि म्हणून ते तिला अनेक दृष्टांत देऊन समजवत आहेत की आगीचं पाहिलं आपण, पाण्याचं पाहिलं, किंवा पाण्यामध्ये लाटा निर्माण होतात, तरंग निर्माण होतात, पण ते याज्ञवल्क्य हेही तिला सांगतात की सगळं जरी वेगळं वेगळं तुला भासत असलं तरी ही निर्मिती ब्रह्म म्हणजे आत्मतत्वापासून निर्मिती झालेली आहे. आणि या आत्मतत्वाचं चैतन्य जे आहे ते प्रत्येक प्राणी मात्रात आहे, हे तू जाण. आणि ते तिला सांगतात की पाणी आणि लाटा, तरंग म्हणूया किंवा लाट, समुद्राचं पाणी घेतलं तर समुद्राचं पाणी आणि लाट निर्माण होते कुठे? समुद्राच्या पाण्यातच, आणि नंतर ती निर्माण होऊन पुन्हा मिसळते ती सुद्धा समुद्राच्या पाण्यात. पण ती जेव्हा निर्माण होते तेव्हा ती आणि समुद्राचं पाणी वेगळं वाटतं की नाही आपल्याला? द्वैत वाटतं की नाही? हे कारण ते आपलं अज्ञान आहे. कारण आपण पाणी वेगळं समजतो आणि लाट वेगळी समजतो. सोन्याचे दागिने, सोनंच आहे, पण आपण म्हणतो हे नेकलेस आहे, ह्या बांगड्या आहेत, हे कानातले आहेत, पण त्यामध्ये प्युअर काय? सोनंच आहे. हे एक तत्व तू जाण. अनेक नाव आहेत. सोन्याच्या बांगड्या आहेत, सोन्याचं नेकलेस आहे. गृहिणींसाठी संख्या जास्त आहे म्हणून मी हा दृष्टांत सांगते की बांगड्या आहेत, अंगठी आहे, नेकलेस आहे, कानातला आहे, गळ्यातला आहे, किती प्रकार आहेत, हारच किती आहेत, काय बकुळ हार, चपला हार, नावं किती. पण हे सगळी नावं वेगळी आहेत ना, नाव रूपामुळे ते वेगळं मानलं जातं, पण त्याच्यामधलं तत्व काय आहे? सुवर्ण हे एकमेव तत्व आहे, हे तू जाण. हा उपदेश ते मैत्रेयीला करतात. आणि त्याच्यानंतर ते पाण्याचं आणि तरंगाचं उदाहरण देतात. आणि आत्मतत्वातूनच निर्मिती होते आणि आत्मतत्वातच लय होतो, त्यामुळे त्या आत्मतत्वाला तू ह्या अनेकत्वात पहा असं सांगतात. त्याच्यानंतर ते स्पर्श म्हणजे आपले जे डोळ्याने आपण पाहतो, त्वचेने आपण स्पर्श करतो, आपण हे द्वैत का मानतो? किंवा म्हणजे आपण तू आणि मी असं का मानतो?
किंवा हे द्वैत का मानतो, तर आपण आपलं स्वरूप विसरलेलं असतं. अज्ञानामुळे आपण हे परमात्म्याचाच अंश आहोत. म्हणून वारकरी लोक बघा, एकमेकांच्या पायी, लहान मोठे कोणी असो, एकमेका लागतील पायी रे तुकोबा आमचा अभंग आहे ना, की एकमेकांना नमस्कार का करतात, तर त्या आत्मतत्वाला नमस्कार असतात. तिथे लहान मोठा वयाचा नसतो. हे जे सगळ्या संतांनी पाहिलेलं आहे ना, ते तू जाण. आणि मैत्रेयी तिथपर्यंत पोहोचलेली होती, म्हणून सद्गुरु कृपा तिच्यावर झाली आणि तिला आत्मज्ञान प्राप्त झाली. आणि मग हे जे झाकलेलं चैतन्य जे आहे ते अज्ञानामुळे आहे. ते अज्ञान तू दूर कर आणि हे सगळं द्वैत तू दूर कर आणि तू आत्मतत्व जाण, असा उपदेश याज्ञवल्क्यांनी केला. त्या बऱ्याच रुचा आहेत. मला वाटतं त्या चौथा म्हणजे दुसऱ्या अध्यायामधलं चतुर्थ ब्राह्मणमध्ये याज्ञवल्क आणि मैत्रेयी हा संवाद आहे. त्याच्यामधलं हे सार आम्ही सांगितलं, कारण आपल्याला तेवढा वेळ नाहीये पूर्ण तो संवाद घेण्यासाठी. आणि मग मैत्रेयी पण अमर झाली, अमरत्वाची अमृतत्वाची तिला प्राप्ती झाली. अशा या मैत्रेयीचं अतिशय थोर असं चरित्र आज आपण पाहिलं. नवरात्राच्या दिवसामध्ये शक्तीची उपासना म्हणून आपण ती पाहिली. आणि जसं या मैत्रेयीला सगळं आत्मतत्व प्राप्त झालं, तसंच आपल्या सगळ्यांवर पण गुरुकृपा होऊन आपण पण त्या मार्गावर कुठल्या तरी जन्मात, माहिती नाही आपल्याला कुठल्या पुढचा जन्म मनुष्याचा येईल ही पण आपल्याला माहिती नाही, खात्री नाहीये, पण आपण कर्तव्य म्हणजे धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव. मग आपली कर्तव्य काय, त्याला आपण स्वधर्म म्हणतो. गीतेमध्ये जो स्वधर्म सांगितलेला आहे ना, त्या मार्गाने आपण जाऊयात आणि आपल्यावर पण याज्ञवल्क ऋषींसारख्या सद्गुरूंची कृपा होऊन आपण पण त्या मार्गावर मोक्षाचे अधिकारी होऊयात, असं म्हणूयात. आपण मुमुक्षु तरी होऊयात, मोक्षाचे अधिकारी. पुढे साधक सिद्ध ही पुढची पायरी आहे. पण आपण बद्ध तर निश्चित नाही आहोत. ज्या अर्थी आपण इथं आलो त्या अर्थी आपण बद्ध नाही आहोत. आपण दुसऱ्या पायरीवर आहोत, मुमुक्षु. पुढे साधक आहे, सिद्ध आहे. ती कधी होईल माहिती नाही, कोणत्या जन्मात होईल. पण आत्ता आपण असा विचार करूया आणि आपण मैत्रेयी चरित्र इथे थांबूया. एक श्लोक म्हणते मी आणि आपण थांबूया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पेशू नको गुणवंता अनंता, जय जय